ते मित्रो, आज आपण थ्री फेज ट्रान्सफॉर्मरमधील उर्वरित भाग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचा बराचसा भाग आपण पूर्ण केला आहे. पण तो ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरलेले जे कोर्स असतात त्याच्यामध्ये विशेषतः दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर आपण बघितले आहेत. एक कोर टाईप ट्रान्सफॉर्मर की सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर या ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण पाहतो आहोत तर या कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन चुंबकीय मार्ग असतात आणि सेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन चुंबकीय मार्ग असतात. आणखी कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये एक चुंबकीय मार्ग असतो. आपण बघू शकतो हा एक चुंबकीय मार्ग आहे आणि या ठिकाणी LV वाइंडिंग बाहेरच्या बाजूला असतं आणि आतल्या बाजूला लो व्होल्टेज वाइंडिंग असतं, बाहेरच्या बाजूला हाय व्होल्टेज वाइंडिंग असतं. त्याच पद्धतीनं या रचनेनुसार हा जो सेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे, शेलसारखी याची रचना असते. याच्यामध्ये आतील बाजूला जो या ठिकाणी असलेला घटक असतो त्याच्यामध्ये ते वाइंडिंग असतात ते लो व्होल्टेज वाइंडिंग असतात आणि बाहेरच्या बाजूला असतात ते हाय व्होल्टेज वाइंडिंग असतात. अशा प्रकारची रचना केलेली असते आणि या ठिकाणी हा दोन चुंबकीय मार्ग इथं कार्यरत असतात. अशा प्रकारे पण या ठिकाणी जे वापरले जे ट्रान्सफॉर्मरचे कोर्स असतात त्याचा पण अभ्यास आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कोर टाईप आणि सेल टाईप ट्रान्सफॉर्मरसाठी कोर टाईपसाठी L टाईप आणखी I टाईप लॅमिनेशन्स वापरतात किंवा U आणि I लॅमिनेशन्स वापरतात. आणखी सेल टाईप ट्रान्सफॉर्मरसाठी आपण पाहतो आहोत या ठिकाणी E आणि I प्रकारचे लॅमिनेशन्सचा वापर करतात. तर अशा पद्धतीनं कोर टाईप आणि सेल टाईपची रचना आपण बघितली आहे. या ठिकाणी डेल्टा कनेक्टेड प्रायमरी आहे आणि सेकंडरी ही स्टार कनेक्टेड असते. या ठिकाणी आपण तो हा स्टार पॉईंट न्यूट्रल असतो, त्यामुळे याच्यामधली RYB आणखी न्यूट्रल याच्यामधून आपण 230 व्होल्ट आपण घेऊ शकतो. तर प्रायमरी बाजू डेल्टा कनेक्टेड आहे, तिन्ही लाईनमधून आपला 440 व्होल्ट मिळतं. तर हे पाहत असताना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की हा जो पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे हा विशेषतः जनरेटिंग स्टेशन्स आणखी पॉवर सबस्टेशनच्या सुरुवातीला वापरतात आणि याची कॅपॅसिटी ही 2000 kV ते 20,000 kV पर्यंत असते. त्याच पद्धतीनं हा जो दुसरा ट्रान्सफॉर्मर आहे त्याला आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. हा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ही स्टार कनेक्टेड असते आणि इथून आपल्याला उपभोक्ताला 230 किंवा 440 व्होल्ट पर्यंत आपल्याला या ठिकाणी याची सेकंडरी बाजू आहे. प्रायमरी बाजू ही डेल्टा कनेक्टेड असते RYB आणि सेकंडरी बाजून ही या ठिकाणी RYB आणि न्यूट्रल असते. त्यामुळे आपण सेकंडरी बाजूकडून 440 व्होल्ट अथवा सिंगल फेज सप्लाय आपण घेऊ शकतो. अशा प्रकारचा हा ट्रान्सफॉर्मर आपण बघितला आहे. तर हे दोन महत्त्वाचे ट्रान्सफॉर्मर आपल्या या थ्री फेजमध्ये फार उपयुक्त आहेत. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा विशेषतः देखभाल याचा कमी असतो, या ठिकाणी मेंटेनन्स थोडासा कमी असतो. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये वापरतात. त्याच पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी आणि रेग्युलेशन्स आणि त्याचे लॉसेससुद्धा आपण इथं बघणार आहोत. ट्रान्सफॉर्मरमध्ये विशेषतः कॉपर लॉस आणखी आयर्न लॉस हे दोन महत्त्वाचे असतात. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी सेकंडरी वाइंडिंगमध्ये उष्णता निर्माण होऊन जे लॉसेस तयार होतात त्यांना कॉपर लॉस असे म्हणतात. वाइंडिंगमधून प्रवाह वाहत असताना या ठिकाणी हे लॉसेस अधिक पद्धत निर्माण होतात आणि लोड वाढल्यास प्रवाह वाढू शकतो आणि अशा प्रकारचा हा लॉस आपण ट्रान्सफॉर्मरवरती शॉर्ट सर्किट टेस्ट घेऊन हा लॉसेस आपण शोधून काढू शकतो. याच पद्धतीनं ट्रान्सफॉर्मरवरती आयर्न लॉसेस पण या ठिकाणी कार्यरत असतात. ट्रान्सफॉर्मरच्या आयर्न लॉसमध्ये जे कोर आपण वापरला आपण पाहिले या ठिकाणी की या कोर वापरल्यामुळे या ट्रान्सफॉर्मरमध्ये हे लॉसेस निर्माण होतात आणि हे कमीत कमी लॅमिनेशन्स इडी करंट लॉस आणखी हिस्टोरेसिस लॉस अशा प्रकारचे दोन आयर्न लॉसेस इथं तयार होतात. इडी करंट लॉस म्हणजे भोवऱ्यासारखा अशा प्रकारचा या ठिकाणी करंट निर्माण होऊ शकतो, त्याला इडी करंट लॉस म्हणतात. आणि ही इडी करंट लॉस आणखी हिस्टोरेसिस लॉस हे लॅमिनेटेड कोर वापरून आपण कमी करू शकतो. हा जो कोर लॉस आहे हा ट्रान्सफॉर्मरवरती आपण ओपन सर्किट टेस्ट या ठिकाणी घेऊन हा लॉस आपण शोधून काढू शकतो. लॉसेसचा भाग बघितल्यानंतर ट्रान्सफॉर्मरमध्ये इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरची पण माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणि विशेषतः अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर हे विशेषतः सबस्टेशन्समध्ये रिसिविंग स्टेशनमध्ये वापरतात. आपल्याला माहिती आहे की ॲमीटरच्या द्वारे आपण प्रवाह मोजतो
आणि व्होल्टमीटरच्या द्वारे आपण विद्युत दाब मोजतो. परंतु AC सप्लायमध्ये उच्च दाब आणि उच्च प्रवाह मोजण्यासाठी व्होल्टमीटर ॲमीटरच्या सहाय्याने मोजता येत नाही, कारण अतिउच्च व्होल्टेजमुळे मीटर जोडण्यासाठी इतर उपकरणांची इन्सुलेशन शक्ती अत्यंत चांगली असावी लागते आणि ती करणे अत्यंत खर्चिक असते. दुसऱ्याशी इन्सुलेशन खराब झाल्यास त्या उपकरणास किंवा स्विच बोर्ड किंवा व्यक्तीस धोका उत्पन्न होऊ शकतो आणि अतिशय उच्च व्होल्टेजमुळे मीटरची अचूकता इलेक्ट्रोस्टॅटिक प्रवाहाने कमी होते आणि म्हणून उच्च प्रवाह व उच्च व्होल्टेज याचं मोजमाप सुलभपणे करता याव्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करता येतो आणि यामुळे उच्च व्होल्टेज कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणतात. विशेषतः याला करंट ट्रान्सफॉर्मर की पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर प्रथमतः हा करंट ट्रान्सफॉर्मर आपण बघू शकता या आकृतीमध्ये. अशा प्रकारचा हा करंट ट्रान्सफॉर्मर असतो. या करंट ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी बाजू असते ती विशेषतः उच्च दाबासाठी हाय व्होल्टेज लाईनसाठी वापरतात आणि सेकंडरी बाजू ही ॲमीटरच्या माध्यमातून ॲमीटर जोडणी या ठिकाणी करत असते. त्यामुळे करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग प्रमाणापेक्षा जास्त करंटसाठी वापरतात. यालाच करंट ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. यामध्ये प्रायमरी वायंडिंग जाड तारेची व कमी टर्नची असते, कारण त्याच्यामधून जास्त विद्युतदाब हा वाहत असतो. तर व्होल्टेज या ठिकाणी जास्त वेळ या ठिकाणी हा वापरतात. सेकंडरी बाजूचा ॲमीटर जोडलेला असतो. रिडिंग व रेशो याचा गुणाकार केला असता मूळ राहील करंट आपला मोजता येतो. सेकंडरी वायंडिंग कधीही ओपन ठेवू नये, कारण सेकंडरी बाजू आपण या ठिकाणी आपण या आकृतीमध्ये बघू शकतो की ही या ठिकाणी ही ॲमीटर जोडल्या सेकंडरीने प्रायमरी बाजू ही लोडला जोडले. तर प्रायमरी बाजूचे टर्न अत्यंत कमी असतात, तर सेकंडरी बाजूला टर्न हे जास्त असतात. तर यामधून 11,000 व्होल्ट यामधून जाणारा जो विद्युत प्रवाह आहे 11,000 ॲम्पियर किंवा 1,000 ॲम्पियर जो काय अतिउच्च प्रवाह हा या रेशोच्या माध्यमातून 1:100 किंवा 1:10 या माध्यमातून आपण रेशोच्या माध्यमातून याचं रिडिंग घेऊ शकतो. तर अशा प्रकारचा हा जो काय करंट ट्रान्सफॉर्मर हा आपल्याला अतिउच्च प्रवाह मोजण्यासाठी वापरतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी असलेला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर इथं आपण बघू शकता. हा जो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे याची जी प्रायमरी बाजू आहे ती हाय व्होल्टेजसाठी वापरते, सेकंडरी बाजू ही ॲमीटरसाठी वापरते. दोन्ही मीटर्समध्ये उपभोक्त्याला किंवा ऑपरेटरला कुठल्या प्रकारची इजा पोचू नये यासाठी हे अर्थ केलेलं असतं. याची सेकंडरी बाजू ही जास्त टर्न्स असतात आणि सेकंडरी बाजू ही कमी टर्न्स वापरलेले असतात. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो. तर या ठिकाणी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये कार्यरत असतो. त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रायमरी वायंडिंग सप्लायला जोडतात आणि सेकंडरी वायंडिंगला व्होल्टमीटर जोडलं असतं. हे ट्रान्सफॉर्मर सेल टाईप किंवा स्टेप डाऊन प्रकारचे असतात. अशा प्रकारे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग अतिउच्च विद्युत दाब मोजण्यासाठी करतात आणि करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हा अतिउच्च प्रवाह मोजण्यासाठी केला जातो. हा घटक आपण अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची आपण कार्यक्षमता बघूया. ट्रान्सफॉर्मरच्या दिलेल्या इनपुट पॉवर आणि ट्रान्सफॉर्मरपासून मिळालेली आउटपुट पॉवर याच्या गुणोत्तराला ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता असे म्हणतात. ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता ही इतर सर्व मशीनपेक्षा 90% अधिक असते, कारण ट्रान्समध्ये कुठल्या प्रकारचा रोटेटिंग पार्ट असत नाही आणि म्हणून इतर सर्व प्रकारच्या मशीन्सपेक्षा ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता ही अधिक असते. आपण या सूत्रानुसार आपण कुठल्याही ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता काढू शकतो. आउटपुट पॉवर आणखी इनपुट पॉवर गुणिले 100 या माध्यमातून आपण हा ट्रान्सफॉर्मर हा ईटा इफिशियन्सी दाखवतात. याच्यामध्ये अजून ऑल डे इफिशियन्सी आहे. ऑल डे याचा अर्थ 24 आवर्स. ट्रान्सफॉर्मरच्या 24 तासातील दिलेल्या इनपुट एनर्जी आणि ट्रान्सफॉर्मरपासून घेतलेल्या आउटपुट एनर्जीच्या गुणोत्तराला ट्रान्सफॉर्मरची ऑल डे इफिशियन्सी असे म्हणतात. ऑल डे कार्यक्षमता डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरबाबत विचारात घेतली जाते, कारण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर 24 तास नेहमी कामामध्ये असतो. 24 तास सारखा लोड असत नाही, त्यामुळे त्याचं पीक लोड हा सायंकाळी ज्यावेळी सर्व प्रकारचे लाईट्स आपण उपभोगतो वापरतो त्याला आपण कंझ्युमर्स मारतो. साधारणतः संध्याकाळी 7 ते सकाळी 10 रात्री 10-11पर्यंत हा पीक लोड असतो. त्या माध्यमातून त्याची पॉवर ही या ठिकाणी इफिशियन्सी जास्त असते, कमी जास्त करता असते. त्यामुळे
आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा हा जो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्म आहे ही 24 तासामधली कार्यक्षमता ही बदलत असते, त्यामुळे लोड बदल असता कॉपर लॉस बदलतो. या कार्यक्षमतेच्या एनर्जी कार्यक्षमता अशी म्हणतात. म्हणून ऑल डे एफिशियन्सी काढण्याचं सूत्र आहे 24 तासामधल्या आउटपुटवर 24 तासामधली इनपुट पॉवर या ठिकाणी पण विचारात घेऊन आणि गुणिले 100 या माध्यमातून आपण ऑल डे एफिशियन्सी काढू शकतो. तर अशा प्रकारे आपण एफिशियन्सीसुद्धा आपण या आकृतीमध्ये बघू शकतो. या सूत्रानुसार एफिशियन्सी ट्रान्सफॉर्मरचं काढत असताना आउटपुट पॉवर भागिले इनपुट पॉवर तर फॉर लोडसाठी जर आपण काढायचे असेल तर या ठिकाणी सेकंडरी व्होल्टेज, सेकंडरी करंट आणि गुणिले कॉस फाय टू, त्याच पद्धतीनं आउटपुट पॉवर V2 I2 कॉस फाय प्लस फी आय, म्हणजे फी आय म्हणजे या ठिकाणी आयर्न लॉस आणि फी सी म्हणजे कॉपर लॉस. कॉपर लॉस, आयर्न लॉस आणि आउटपुट पॉवर याचा एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला इनपुट पॉवर मिळते आणि या ठिकाणी ही आउटपुट पॉवर. तर आउटपुट पॉवर आणि इनपुट पॉवर याच्या गुणोत्तरानं आपण हा एफिशियन्सी शोधून काढू शकतो. त्याचप्रमाणे रेग्युलेशनसुद्धा आपल्याला हा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. रेग्युलेशन्स काढत असताना आपण हा फॉर्म्युला वापरतो. व्होल्टेज रेग्युलेशन्स काढताना साधारणतः 5 ते 7% पण रेग्युलेशन ज्या ट्रान्सफॉर्मरचे असतं तो ट्रान्सफॉर्मर अतिशय कार्यक्षम असतो. ते सेकंडरी बाजूचा विद्युतदाब सेकंडरी बाजूमध्ये आणि नो लोड त्याला आपण V02 वजा V2 भागिले V02. V02 म्हणजे नो लोड सेकंडरी व्होल्टेज आणि V2 म्हणजे फुल लोड व्होल्टेज याचा वजाबाकी करून त्या भागिले जर पुन्हा याच्यामध्ये 2 प्रकारचे रेग्युलेशन, एक अप रेग्युलेशन आणि डाऊन रेग्युलेशन असे कार्यरत असतात आणि हे रेग्युलेशन काढण्यासाठी आपण सेकंडरी बाजूचा व्होल्टेज फुल लोड आणि नो लोडचा वापर करून आपण हा रेग्युलेशन काढू शकतो. अशा प्रकारे या माध्यमातून 5 ते 10% पण रेग्युलेशन ज्या ट्रान्सफॉर्मरचं अधिक असतं आणि साधारणतः 90% वरती ज्या ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता अधिक असते तो ट्रान्सफॉर्मर हा अतिशय उपयुक्त असतो. अशा माध्यमातून आपण ट्रान्सफॉर्मर रेशो बघितला आहे, त्यानंतर रेग्युलेशन बघितलं आहे, कार्यक्षमता बघितली आहे आणि त्याच माध्यमातून आपण ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स भागिता पण पूर्ण करूया. विशेषतः जो ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स डेली मेंटेनन्स बघितला आहे, वीकली मेंटेनन्स बघितला आहे, क्वार्टरली मेंटेनन्स बघितला आहे, हाफ इयरली मेंटेनन्सचा सुद्धा अभ्यास केला आणि वर्षभरामधून त्याचा मेंटेनन्स कसा करावा हे आपण अभ्यासलं आहे. पण हे करत असताना आपला ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स घेत असताना याची थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः ट्रान्सफॉर्मरच्या किंवा ही जी काय ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो याच्यामध्ये आपण जर अभ्यास केला तर निश्चितच प्रकारे ट्रान्सफॉर्मरची क्रिया अंमलात आणताना ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी सेकंडरी सप्लायपासून सुरुवातीला अलग करावीत. हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ज्यावेळी त्याचा मेंटेनन्स काढतो त्यावेळी ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग अर्थ करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यामध्ये स्टॅटिक चार्ज तयार झालेला असतो. ट्रान्सफॉर्मरच्या सप्लायपासून अलग करताना वापरले डिस्कनेक्टिंग स्विचेस ओपन पोझिशनमध्ये कुलूप बंद करावे की जेणेकरून त्याचा आपल्याला मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. फ्यूज किटकॅटपासून बाजूला करून सहजपणे हाताळता येणार नाही अशा ठिकाणी ठेवावेत. त्याच पद्धतीनं ट्रान्सफॉर्मर बंद केल्यावर उच्च उष्णतेने याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे टँकचे झाकण आपण उघडे ठेवणे, यामधील गरम ऑइलचे निर्माण झालेले गॅसेसही बाहेर म्हणजे धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर खिळती असल्याने ठिकाणी झाकण उघडावे आणि त्यापासून प्रत्यक्ष संपर्क टाळावा. तर अतिशय महत्त्वाचे आवश्यक असल्यानंतर कोणतेही साधन अथवा अवजारे ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये पाडू नये, त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जर आपण बघितलं की एका व्यक्तीला मुख्य टँकमध्ये उतरावे असतं, दुसरी व्यक्तीच्या जवळ असावी की जेणेकरून त्याला कुठल्या प्रकारची भीती वाटणे किंवा त्याला लागणारं साहित्य आपण देऊ शकतो. ट्रान्सफॉर्मर सप्लायला जोडण्यापूर्वी मेगरिंग करून म्हणजे मेगर टेस्ट घ्यावी. याकरता 1000 व्होल्टेजचे मेगर वापरावे. इन्सुलेशन रेजिस्टन्स हा 2000 मेगापेक्षा कमी नसावा. हा जर कमी असला तर धोका उत्पन्न होऊ शकतो आणि या माध्यमातून हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज वाइंडिंगमधील इन्सुलेशन रेजिस्टन्सची चाचणी घ्यावी. अशा माध्यमातून ट्रान्सफॉर्मरचा संपूर्ण मेंटेनन्स ज्यावेळी करतो त्यावेळी ह्या महत्त्वाच्या दक्षता आपण या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज
ट्रान्सफॉर्मरची पॉवर ट्रान्सफॉर्मर पॉवर ट्रान्सफर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर प्रत्यक्ष आपण याची थोडक्यात माहिती घेतली आहे. ट्रान्सफॉर्मर वापरल्या विविध प्रकारच्या कोरचा आपण अभ्यास या ठिकाणी केला आहे. डेल्टा आणि स्टार कनेक्शन कशा पद्धतीने याचा डिटेल आपण अभ्यास याही व्हिडिओमध्ये केला आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची रेग्युलेशन आणखी कार्यक्षमता रेग्युलेशन ही 5 ते 60% असावे, कार्यक्षमता 90% वरती असावे. ट्रान्सफॉर्मरमध्ये विशेषतः कॉपर लॉस आणखी आयर्न लॉसचा आपण अभ्यास केला आहे. कॉपर लॉस शोधण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मरवरती शॉर्ट सर्किट तपासणी करतो आणि त्यानंतर आयर्न लॉस शोधण्यासाठी आपण ओपन सर्किट तपासणी घेतो. आयर्न लॉसमध्ये ईडी करंट लॉस आणि हिस्टोलिसचा आपण अभ्यास या ठिकाणी पूर्ण केला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा भाग इथं पूर्ण केला आहे आणि ट्रान्सफॉर्मरचा 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा पूर्णपणे डिटेल अभ्यास या ठिकाणी केला आहे. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण हा अभ्यास केल्यानंतर आपण धन्यवाद मित्रहो, आपण येथेच थांबू.